राज्यातील बळीराजावर अस्मानी संकट, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा बांधावर जात शेतकऱ्याला धीर। सोलापूरसह लातूर, धाराशिव, करमाळा आणि माढ्यातील पूरस्थितीचा घेतला आढावा। शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार, पंचनाम्यांवर कार्यवाही सुरू। ड्रोनवरील असो वा मोबाईलमधला फोटो असो, सर्व पंचनामे मान्य करू, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांकडून सोलापुरात निमगाव आणि दारफळ या गावातील पूरग्रस्त भागाची पाहणी। शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच तातडीची मदत करणार, आवश्यक तिथे निकष शिथिल करणार, फडणवीसांची ग्वाही। कुठल्याही निकषांची चौकट न ठेवता ओला दुष्काळ जाहीर करा, एकेरी किमान 30,000 रुपयांची मदत करा। राज ठाकरेंची मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहित मागणी। राज ठाकरेंनंतर आदित्य ठाकरेंचं सुद्धा मुख्यमंत्र्यांना पत्र। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थितीमुळे मोठं नुकसान, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, आदित्य ठाकरेंची ही मागणी। तर उद्धव ठाकरे उद्या पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर। धाराशिव, बीड, जालन्यासह छत्रपती संभाजीनगरमधील नुकसानीची ठाकरे पाहणी करणार। भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मंत्री, आमदार, खासदार पूरग्रस्तांना मदत करणार। 1 महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करणार। महाराष्ट्रातील महापुराच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय। राज्यात उद्यापासून 29 सप्टेंबर दरम्यान 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। मराठवाड्यामध्ये 27 सप्टेंबर रोजी काही भागात पावसाची तीव्रता अधिक असणार। पूरग्रस्तांसमोरील संकट आणखी गडद होणार। डॉक्टर व्हायचं नसल्यामुळे 19 वर्षीय विद्यार्थ्याची गळफास घेत आत्महत्या। चंद्रपूरच्या नवरगावातला धक्कादायक प्रकार। नीटमध्ये 99.99% मिळाल्यानंतर MBBS प्रवेशाआधीच संपवलं जीवन। नंदुरबारमध्ये आदिवासी तरुणाच्या हत्येप्रकरणी कारवाईसाठी संघटना आक्रमक। आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये गाड्यांची तोडफोड। पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या।